सर्व पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, आज आपल्याजवळ संवाद करत असतानाच ज्येष्ठ पत्रकार हिरंब कुलकर्णी यांच्यावरती जो भ्याड अज्ञात व्यक्तीने हल्ला केला त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेधही करतो आणि धिक्कार या ठिकाणी व्यक्त करतो। राज्य सरकारने गृह विभागाची सर्वदूर पद्धतीची यंत्रणा त्या ठिकाणी लावून या भ्याड हल्लेखोरांचा तातडीने त्या ठिकाणी तपास करावा आणि कठोरातलं कठोर शासन त्यांच्यावरती कशामध्ये होऊ शकेल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पावलं उचलावीत अशी आग्रही मागणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी मी करतो। प्रामुख्याने आपल्या सर्वांनाच विदित आहे की आज राष्ट्रीय निवडणूक आयोगापुढे त्या ठिकाणी सुनावणी सुरू आहे आणि आपल्याशी संवाद करेपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी सुरू असल्यामुळे त्यातला फारसा तपशील माझ्याकडे ज्ञात नाही, पण तरीसुद्धा आजच्या सुनावणीमध्ये आमच्या वतीने त्या ठिकाणी युक्तिवाद सुरू आहे आणि युक्तिवाद त्या ठिकाणी करत असताना प्रामुख्याने जे मुद्दे आम्ही त्या ठिकाणी आमच्या याचिकेमध्ये उपस्थित केलेले होते त्या संदर्भातली आमची भूमिका अधिक कायदेशीर कसोटीवरती कशी योग्य आहे हे त्या ठिकाणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। एक गोष्ट प्रकाशाने या ठिकाणी मी सांगतो की काल परवा कोणाला तरी फार अश्रू त्या ठिकाणी आले आणि ते अश्रू त्या ठिकाणी आले असतानाच आदरणीय साहेबांचा उल्लेख न्यायालयामध्ये एकेरी शब्दामध्ये झाला असं कोणीतरी आपल्या अश्रूला वाट देत मोकळेपणाने सांगण्याचा प्रयत्न केला। मी माहिती घेतली की नेमकं काय त्या दिवशी युक्तिवादामध्ये झालं, तर अलीकडचं जे काय रिसेंट जजमेंट त्या ठिकाणी आलेलं आहे त्या रिसेंट जजमेंटमध्ये एक पॅरा त्या ठिकाणी आहे, तो पॅरा त्याचा रेफरन्स पूर्वीच आहे आणि त्या रेफरन्सच फक्त त्या ठिकाणी वाचण्यामध्ये आलं। म्हणजे आधीच्या याचिकेमधला जो निर्णय त्या ठिकाणी दिला गेला होता त्याच्यातला एक पॅरा वाचण्यात आला की त्याचा रेफरन्स पाठीमागच्या निकालाशी त्या ठिकाणी होता। आणि अनेक वेळेला आपण पाहतो की इंग्रजीमध्ये उल्लेख करत असताना आपण ही सेड सो, ही डीड सो असं म्हणत असतो, मराठीमध्ये आपण आदरार्थ म्हणताना ते म्हणत असतो आणि म्हणत असताना अनेक वेळेला एकरी शब्द असेल तर तू म्हणत असतो। तर मी सूरजला म्हणताना म्हणेन सुरेश तू कुठं आहेस, आदरार्थी म्हणत असेल त्यावेळेला मी म्हणतो आपण कुठं आहात किंवा ते कुठं आहेत, पण इंग्रजीमध्ये ही हा एकच शब्द आहे आणि त्याच्यामुळे तिथला युक्तिवाद हा काय मराठीत नाही। अश्रू ढाळणाऱ्यांना मला कळू शकलं नाही की तिथला युक्तिवाद मराठीत आहे की नाही आणि त्याच्यामुळेच विनाकारण लोकांच्या मनामध्ये एक वेगळा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक जो प्रयत्न होतो आहे मला असं वाटतं की तो त्याच्यातलाच एक भाग आहे। एवढंच मला या ठिकाणी विदित करायचं होतं। आजचा युक्तिवाद मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा कायद्याच्या कसोटीवरती दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य कसा आहे ती बाजू मांडण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे। मला एवढंच आपल्याजवळ संवादाच्या निमित्ताने बोलायचं होतं। आपण काय विचारायचं असेल तर आपण विचारावं अशी आपल्याला विनंती आहे। एक असं आहे की ज्यावेळेला सुनावणी होत असते त्यावेळेला अनेक वेळेला यापूर्वीचे झालेले निकाल, यापूर्वीच्या झालेल्या घटना हेच त्या ठिकाणी नेहमीच विदित होत असतं। जसं अनेक वेळेला न्यायालयामध्ये सुद्धा, सर्वोच्च न्यायालयामध्ये असेल, उच्च न्यायालयामध्ये असेल आणि त्याच्यातून झालेल्या निर्णयामधून एखादा निर्णय लँडमार्क जजमेंट झालं तर त्याला आपण केस लॉ म्हणतो। त्याच्यामुळे हे नक्कीच आहे ज्या ज्या वेळेला अनेक वेळेला दिवाणी दाव्यामध्ये असेल, फौजदारी दाव्यामध्ये असेल, या सगळ्या दाव्यांच्यामध्ये यापूर्वीचे निकाल जे लँडमार्क जजमेंट म्हणून झाले ज्याला केस लॉ म्हणून म्हटलं जातं त्याचा आधार त्या ठिकाणी घेतला जातो। तर तो आधार त्या ठिकाणी घेतला जात असेल तर त्याच्यात गैर काय आहे? नाही, त्याचा खुलासा किंवा त्याची यादी, त्याच्या संदर्भातला ॲफिडेव्हिट राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही त्यावेळेला सादर केलेला आहे, त्यामुळे तिथे त्याची माहिती नक्कीच आहे। मी मगाशी जो खुलासा केला तो आपण मग कदाचित लक्षात आलं नसेल। मी असं म्हटलं की मागच्या निकालामध्ये एक जो पॅरा होता तो पॅरा त्या ठिकाणी वाचण्यात आला, म्हणजे एक जो पॅराग्राफ आपण मराठीमध्ये म्हणतो एखादा मुद्दा किंवा एखादं ते त्या ठिकाणी वाचण्यामध्ये आलं, त्याचा रेफरन्स पाठीमागच्या मुद्द्याशी त्या ठिकाणी होता। त्यापेक्षा त्या ठिकाणी काय अधिक बोललं गेलं नाही। ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी नेमकं तिथं काय उद्घूत केलं
हे वाचून दाखवावं, म्हणजे रडतानाही वाचून दाखवावं, बोलताना वाचून दाखवावं, कधी ज्यांना वाचायचं असेल त्याला त्याने वाचून दाखवावं. मग खरा कॉन्टेस्ट नेमका काय होता तो अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशातल्या जनतेला त्या ठिकाणी कळेल. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडली की याच्यावर सुद्धा तुम्ही सगळे म्हणता की राष्ट्रवादी जिथं आमचं कुटुंब आहे किंवा आमचं घर परिवार आहे, पण आज इलेक्शन कमिशन समोर असं सांगण्यात आलं की शरद पवारांनी त्यांच्या घरासारखा किंवा कुटुंबासारखा पक्ष चालवला, असं तुमचं त्याच्यामध्ये काउंटर आर्ग्युमेंट होतं. तर कॉन्ट्रडिक्ट नाही काय, एक असं आहे की आता आपण तिथे काय झालं आहे आता आपल्याला कोण सांगते मला माहीत नाही, कारण तिथे युक्तिवाद आज चालू आहे. मी मगाशीच म्हटलं की आज युक्तिवाद चालू असल्यामुळे आज नेमकं काय काय म्हटलं जातं आहे मला माहीत नाही. पण आम्ही घेतलेला निर्णय योग्य कसा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या कायदेशीर चौकटीत कसा आहे, त्यांनी दिलेल्या निकालाच्या, निवडणूक आयोगाने वेळोवेळी आतापासून नाही, निवडणूक आयोगाची स्वायत्तता निर्माण झाल्यापासून निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या वेळेत दिलेले निर्णय त्याचा आधार घेऊन त्या ठिकाणी युक्तिवाद सुरू आहे. जसं मगाशी आमच्या एका सहकार्याने विचारलं की शिवसेनेच्या निकालाचा हवाला दिला जातो. खरंच आहे, लँडमार्क जजमेंटमध्ये त्याच निकालाचा हवाला घेऊन आपलं योग्य कसं आहे हा मांडण्याचा प्रयत्न करावा लागतो. काय अजित पवार यांनी याच्यापूर्वी सांगितलं होतं की आम्ही राज्यातले 44 टोल जे आहेत ते बंद केलेले आहेत. आज राज ठाकरे बोलताना आता म्हणत आहेत की आम्ही जे टोलसाठी आंदोलन करत होतो, जे टोल बंद केले ते आमच्या मागणीनंतरच झालेले टोल जे आहेत ते अजित पवार बोलत आहेत. पण आता मात्र राज्यातील स्थिती वेगळी आहे, आणखी बरेच टोल असे जिकडे टोल आकारला जातो. एक असं की राजसाहेब ठाकरे सांगतात ते नेहमीच, कारण काही वेळेला अनेक वेळेला एखादा निर्णय सरकार घेण्याच्या स्थितीपर्यंत येत असतं आणि काहींना त्याची माहिती मिळत असते आणि मग काही वेळेला आंदोलन उभे राहत असतात. त्याला मराठी भाषेमध्ये काळा बसायला आणि डाग मोडायला एक अडचणी असं अनेक वेळेला होत असतं. म्हणजे काय मी जाणीवपूर्वक कोणी केलं असेल असं या ठिकाणी म्हणत नाही, पण असं अनेक वेळेला घडत असतं. एक असं आहे की आज नव्याने या राज्यामध्ये सुद्धा अनेक मार्ग तयार झाले, खाजगीकरणाच्या माध्यमातून असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, ही जी काय बाब त्या ठिकाणी म्हटली जाते ती अगोदरची आहे. गेल्या वर्षभरामध्ये राज्यामध्ये नवीन नवीन अनेक रस्ते तयार झाले. उदाहरणार्थ आपला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, ज्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव त्या ठिकाणी दिलेला नव्याने रस्ता झालेला आहे. स्वाभाविकपणाने नव्याने रस्त्यावरती झालेल्या त्या ठिकाणी जर काही टोल नाके बसले असतील तर त्याचा रेफरन्स जुन्याशी देण्यात काय अर्थ नाही असं मला वाटतं. कारण असे अनेक रस्ते आज गडकरी साहेबांच्या सहकार्यातून या राज्यामध्ये ठिकठिकाणी सुरू आहेत. 16 तारखेला शरद पवार रायगड जिल्हा बँकेच्या एका शाखेचं उद्घाटन करून ते रायगड जिल्ह्यामध्ये येणार आहे. हे तुम्हाला त्यासाठी आव्हान मिळतं. एक असं की माझ्या जिल्ह्यामध्ये श्रीवर्धनमध्ये एका बँकेच्या शाखेच्या इमारतीचं लोकार्पण असं बँकेच्या चेअरमनने जे काय सांगितलं त्याच्यामध्ये मी पण ऐकलेलं आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये आदरणीय साहेबांना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, वेगवेगळ्या उपक्रमाच्या निमित्ताने मला त्यांना निमंत्रित करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. साहेब देशाचे नेते आहेत, साहेबांचं स्वागत त्या ठिकाणी आहेच, कारण शेवटी त्या ठिकाणी ते येत आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय वेगळं मत असण्याचं काही कारण नाही. सर, शरद पवारांनी आपला फोटो जो आहे तो तुमच्या बॅनरवरती वापरू नये असं सांगितलेलं होतं, परंतु आज समीर भुजबळ यांचा वाढदिवस आहे, कार्यालयाच्या बाहेर जे बॅनर्स लागले त्यावरती शरद पवारांचा पुन्हा फोटो लावण्यात आला तुमच्याकडून. नाही, आम्ही पक्ष म्हणून एक भूमिका नक्की घेतली की औरंगाबादच्या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय साहेबांनी थेटपणाने सांगितलं की माझा फोटो वापरू नये आणि फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यावेळेला आम्ही सर्व प्रमुख सहकारी एकत्रितपणाने बसलो आणि आम्ही मनाशी ठरवलं की आपल्या कुठल्याही गोष्टीच्यामुळे या नवीन याच्यामध्ये काही प्रश्न तयार होऊ नये, पण आम्ही त्यावेळेला फोटो लावणार नाही अशी अधिकृत भूमिका पक्षाचा राज्याचा अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेली होती. तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी उत्साहाने लावली असतील तर त्यांना समज दिली जाणार का? त्यांना सांगणार की बाबा अशा पद्धतीचं साहेबांचं मत आहे. साहेबांनी स्पष्टपणाची भूमिका आपल्याला त्या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलेली आहे. पण सर, काही पोस्टरवरती यशवंतराव चव्हाण यांचा फोटो पाहायला मिळतोय. मग आता तुम्ही याच्या पुढे शरद पवारांचा फोटो न वापरता यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरणार अशा काही नाही, एक तर बाब स्पष्ट आहे की आदरणीय पवार साहेबांचा फोटो लावू नये अशा सक्त सूचना किंवा ताकीद आदरणीय साहेबांच्याच कडून त्या ठिकाणी आल्यामुळे त्या संदर्भातला आम्ही सामुदायिकरित्या निर्णय घेतला. हे मी मागेच छत्रपती संभाजीनगरच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. तेव्हा आता त्या विषयावरचं जे काय मत पक्षाच्या वतीने मांडायचं आहे ते मांडून झालं. स्वर्गीय चव्हाण साहेब महाराष्ट्राचे दैवत आहेत.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री राहिले. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, पुरोगामी विचार आदी गतिमान करण्यासाठी, महाराष्ट्राची नेतृत्वपूर्ण प्रगती या देशामध्ये करण्यासाठी त्यांचं योगदान नेहमीच प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि नवमहाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून सुसंस्कृत विचार महाराष्ट्रामध्ये त्यांनी रुजवण्याचा त्यांच्या आयुष्यभराच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने योगदान खूप मोठ्या प्रमाणावरती राहिलेलं आहे. आम्हाला सर्वांनाच आदरणीय चव्हाण साहेब हे वंदनीय आहेत, त्यामुळे त्यांचा फोटो लावलाच आहे. त्याच विचारधारेच्या माध्यमातून आम्ही काम करतो आहोत. पवार संघर्ष यात्रा काढतायत, युवा संघर्ष यात्रा काढतायत आणि त्यासाठी पुण्यामध्ये शरद पवार स्वतः सभा घेणार आहेत 24 तारखेला आणि सांगता जी आहे ती नागपुरात होणार आहे आणि तिथेही पवार साहेब जाणार आहेत. चांगलं आहे. आता या संघर्ष यात्रेकडे चांगलं आहे ना, संघर्ष यात्रा काढतायत, नव्याने काढावे लागते आहे. शुभेच्छा आहेत त्यांना, त्यांचं काम करण्याचा नक्कीच अधिकार त्या ठिकाणी आहे. आम्हाला आमची भूमिका जी काय लोकांच्यात मांडायचं आहे ती आम्ही मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करतो आहोत. काल परवा नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही गेलो, खूप मोठ्या प्रमाणावरती दादांचं स्वागत त्या ठिकाणी झालं. जनतेसमोर आम्ही जातो आहोत, आम्ही घेतलेल्या निर्णयाची माहिती त्या ठिकाणी देतो आहोत. निर्णयाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जे जे काही राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय झाले त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही बोलतो आहोत. तुमच्यामुळे पवार साहेबांना संघर्ष करावा लागतो. नाही, असं नाही, संघर्ष यात्रा त्यांनी काढली. आता त्यांना का संघर्ष करावं लागतं ते मला असं वाटतं, हे जे तरुण नेतृत्व आता जे स्वतःला आणखीन राज्याच्या राजकारणामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडनं त्याचं उत्तर अधिक मिळेल. नाशिकमध्ये दादा गेलेले असताना खरं तर शेतकऱ्यांचाच मेळावा होता कळवणला. तिथे जाताना नाशिकमध्ये त्यांचा विरोध झाला गेला. कांदे आणि टोमॅटो रस्त्यावरती फेकून त्यांचा विरोध केला, तो शेतकऱ्यांनीच दर्शवला. एक असं की त्या दौऱ्यामध्ये त्यांच्या गाडीत वाहनामध्ये मी होतो. 3 मोजून उभे होते युवक. आमची गाडी पास होत असताना त्याने रस्त्यावरती क्रेट होतला. याच्यापेक्षा नाही, आम्ही त्यावेळेला तिथून पुढे गेलेलो होतो. यापेक्षा अधिक काही नाही. नाशिकच्या पत्रकार परिषदेमध्ये दादाने सांगितलं आणि आय एम द विटनेस, मी त्याचा घटनेचा साक्षीदार आहे, मी गाडीत बसलेलो होतो. त्यांच्या तोंडून एक अक्षरसुद्धा त्या ठिकाणी आलेलं नव्हतं आणि त्यांची नावंही समोर आलेली आहेत. त्याची कोण नावं आहेत, ते कुणा पदावरती आहेत, कुठल्या पक्षाच्या पदाधिकारी आहेत, ती सगळी नावं आलेली आहेत समोर. तर आम्हाला त्या बाबतीमध्ये काय भाष्य करायचं नाही. तसं सध्या एक चर्चा चालू आहे, देवेंद्र फडणवीस जे सध्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांना दिल्लीमध्ये पाठवायचं की महाराष्ट्राच्या करता, याच्यावरून चर्चा चालू आहे. तुम्ही काय सांगा? त्या संदर्भात ज्यांनी चर्चा उपस्थित केली त्याच्याबद्दलचं त्यांनी मत त्या ठिकाणी सांगितलं. खरं आहे की देवेंद्रजी त्यांची एक प्रशासक म्हणून, संघटन कौशल्य म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्याचं यशस्वीता गेल्या अनेक वर्षापासून स्पष्ट केलेलीच आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, अलीकडच्या कालावधीमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी सुरू आहे. आज तर आम्ही सगळेजण सोबत आहोत. तुम्ही खासदार आहात, जर फडणवीस दिल्लीला गेले तर खरंच वजन वाढेल असं वाटतंय का तुम्हाला? एक कसं आहे की तो निर्णय भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने घ्यायचा आहे. मला काय वाटतं त्याच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व त्या संदर्भातला निर्णय त्यांना ज्यावेळेला घ्यायचा असेल त्यावेळेला घेईल. आमच्या नेहमीच त्यांच्याबद्दलच्या शुभेच्छा आहेत. गीते साहेबांनी असं म्हटलेलं आहे, गीते साहेबांनी असं म्हटलेलं आहे की लोकसभेचा रायगडमधून ठाण्यात शिवसेनेच्या गटाकडनं मीच उमेदवार असेल रायगडमध्ये, ते आव्हान देत. नाही, बरं झालं की त्यांनी त्यांची उमेदवारी घोषित करून टाकली. म्हणजे अजूनच महाराष्ट्रात जागा वाटप महाआघाडीचं, महाविकास आघाडीचं व्हायचं आहे. परंतु काही ना थोडंसं गुडघ्याला बांधायची सवय असते, तर त्याच्यामुळे कदाचित त्यांनी स्वतःची स्वयंघोषित उमेदवारी केली असेल. स्वागत आहे, त्याच्यामध्ये काय नवीन असं काही कारण नाही. हे बरं झालं. ती जागा, रायगडची जागा जी एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही लढलो, ती जागा अगोदर सोडण्यात आली असं ते म्हणतात, म्हणून मला माहीत नाही. स्वागत है, त्याला काय. भी बताइए कि चुनाव आयोग के बाद चालू है, आर्ग्यूमेंट्स चालू है, बार बार एक बात को दोहराया गया है जिसमें ये कहा गया है कि शरद पवार एक परिवार के जैसे पार्टी को चलाते थे, उनका जो चयन है वो नियम के हिसाब से नहीं हुआ था, उनका अपॉइंटमेंट जो है या उनका चुनाव जो है वो नियम के हिसाब से। देखिए, मैंने बार बार और अभी तो पहले यहाँ पे बताया है, चुनाव आयोग में जो कुछ सुनावनी आज हो रही है, वट एवर द हियरिंग इज गोइंग ऑन टुडे, आई कुड नॉट टॉक टू माई सीनियर काउंसिल्स ऑन द फोन, बिकॉज वहाँ तो सुनवाई शुरू है
हमारे तरफ से जो कुछ युक्तिवाद वहाँ पे किया जा रहा है, जैसे कि चुनाव आयोग की स्वायत्तता, उसके आधार पर चुनाव आयोग ने आज तक दिए हुए निर्णय कोई लैंडमार्क जजमेंट होते हैं, उसके आधार पर हमने जो निर्णय आज अजीत दादा के नेतृत्व में लिया है कैसा ठीक है, इसके बारे में कहीं भी जब आर्गुमेंट की समय आते हैं तब हर एडवोकेट उनकी आर्गुमेंट सही कैसे है वो वहाँ पे बताते हैं। सर सवाल ये है कि जिस प्रकार से आप लोगों की लड़ाई चल रही है, आने वाले दिनों में लोकसभा का चुनाव भी है, तो आपको लगता है कि ये जो फैसला है चुनाव से पहले होगा, और एनसीपी इसको कैसे देखती है? यदि इसमें लेट होता है या चुनाव से पहले फैसला आता है तो आपको फायदा होगा या आपको ज़्यादा नुकसान होगा? देखिए, इसके जजमेंट कब आ जाएगा इसके बारे में यदि मैं कुछ टिप्पणी करूं तो कोई भी उठाकर बात कर सकते हैं कि अदृश्य शक्ति हमें कुछ बता रही है। कोई बोल सकता है कि ये पेपर तो लीक हो गए हैं, तो अभी इसके बारे में मैं कुछ बोलना नहीं चाहता हूँ। मुझे लगता है कि चुनाव है तो उसके बारे में फैसला सही तौर पर ले लेंगे। फैसला पहले आता है तो आपको फायदा होगा या उसका नुकसान? लेट अस वेट फॉर द डिसीजन फर्स्ट एंड देन प्रॉज एंड कॉन्स व्हाटएवर इज देयर, देन आई कैन से लेटर ऑन। एक सवाल ये भी होता है, चूंकि आप लोग बीजेपी के साथ आए हैं, लोकसभा का चुनाव भी निश्चित रूप से साथ में लड़ेंगे, सीट शेयरिंग को लेकर के अभी भी चीजें साफ नहीं हुई। दूसरी बात ये कि क्या अजीत पवार के आ जाने से लोकसभा में भारतीय जनता पार्टी या जो आपका एनडीए अलायंस है महाराष्ट्र में खास करके, उसको कितनी मदद मिलेगी? देखिए, ऑल दीज आर स्पेकुलेशन व्हाट यू आर टेलिंग, अभी तो है, लेकिन एनडीए में शामिल होने के लिए जब हमने बातचीत की, कोई तौर पर हम वहाँ पे गए, अभी तक सीटों के बंटवारे के बारे में हम वहाँ पे अभी तक चर्चा नहीं शुरू की है। लेकिन एक बात साफ है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की एंट्री एनडीए में होने के बाद राज्य का ओवरऑल जो कुछ माहौल है वो बिल्कुल बदल जाएगा। एनडीए और मजबूत हो जाएगी, संभावना नहीं हो ही जाएगी, और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का कार्यकर्ता एनडीए मजबूत करने के लिए आने वाले चुनाव में जो कुछ काम करना है हमें वो हम बिल्कुल वहाँ पे करेंगे। सर, सुनवाई के दौरान शरद पवार के एक विधायक ने कहा कि शरद पवार को अपमानित किया जा रहा है। सुनवाई के दौरान उनकी आंखों में आंसू भी दिखे। नहीं, देखिए, मैंने तो साफ कहा ना, जब सुनवाई होती है तब हर पक्ष अपनी वहाँ पे भूमिका करते हैं, बोलना तो होता ही है। आज तौर पर जो कुछ डिसीजन ईसीआई के साथ में आ गए हैं, सुप्रीम कोर्ट के बारे में सुप्रीम कोर्ट ने जो दिए हैं वो जजमेंट वहाँ पे बताते जा रहे हैं। दैट इज ऑलवेज देयर, दैट इज अ पार्ट ऑफ द आर्ग्यूमेंट, इट गोज ऑन, नथिंग रॉन्ग। आप जो बोल रहे हैं वैसा यहाँ तक कोई आया नहीं। कोई लोग आंसू बहा के कुछ बात करने की कोशिश करते हैं, जिसके मैंने यहाँ पे बताया। कुछ एक रेफरेंस वहाँ पे दिया गया, उस रेफरेंस वहाँ पे हमारे एडवोकेट की तरफ से बताया गया है। उनको जो कुछ कहना है तो उन्होंने क्या आर्गुमेंट हो गया है उनके नॉलेज में है, क्योंकि कई लोग ऐसे कि इस विश्व के पूरी ज्ञान उनके पास ही है ऐसे बताते हैं। और जैसे कि विश्वविख्यात लॉयर है, विश्वविख्यात डॉक्टर है, ऐसे बता के खुद को पेश करने की कोशिश करते हैं। मुझे लगता है क्या आर्गुमेंट वहाँ पे किया गया, उन्होंने साफ तरह से बोलना चाहिए ना कि ये एडवोकेट ने बताया है, तो फिर हम बोलेंगे। सो आई डोंट वांट टू मेक मेरी ओन कमेंट ऑन दैट, आई थिंक इट इज ऑल ओवर। सर, सुप्रिया सुले ने कहा है कि अगर अजीत पवार में उतना कैलिबर होता तो वो खुद से पार्टी खड़ी करती, इस तरह से जैसे उन्होंने पार्टी छीन के ली वो नहीं। देखिए, अभी सुप्रिया जी ने क्या बताया मैंने तो सुना नहीं, मैं तो बिल्कुल सुनूंगा और उसके ऊपर मैं मेरी रिएक्शन दे दूंगा। देखिए, नहीं, आपने बताया, लेकिन लेट मी सी इट सो दैट एग्जैक्टली इन व्हाट वर्ड शी सेड आई विल इमीडिएटली रिएक्ट ऑन दैट। लेट मी हियर इट फर्स्ट, बिकॉज देखिए, हर पार्टी जब हमने निकाला, जब कांग्रेस थी, कांग्रेस के बाद बहुत सारे पार्टी इस देश में आई, होता है तो जनरेशन के बाद वहाँ पे भी बदल हो जाते हैं। सो लेट मी हियर इट फर्स्ट, देन आई विल इमीडिएटली रिएक्ट ऑन दैट। देवेंद्र फडणवीस को लेकर के काफी बातें की जा रही है, कह रहे हैं कि उन्हें अब केंद्र में चले जाना चाहिए। आपको लगता है फडणवीस जी अगर केंद्र में जाते हैं कहीं ना कहीं अजीत पवार साहब के लिए रास्ता और साफ हो जाएगा मुख्यमंत्री पद का? देखिए, भारतीय जनता पार्टी का अंदरूनी मामला है। देवेंद्र जी ने उनकी कैपेसिटी संगठन में हो या चीफ मिनिस्टर के नाते, मुख्यमंत्री के नाते महाराष्ट्र में हो
उनका प्रशासन जो कौशल्य है उन्होंने सीधे वहाँ पे किया है। अभी उनको केंद्र में पैसे लेने का क्या लेने का वो तो उनकी पार्टी की बात वहाँ पे होती है। और मुझे लगता है कि किसी ने कल बयान दिया है उसके बारे में उन्होंने भी खुलासा उसके बारे में किया है। नाही त्याचा नाही याचा काय संबंध आहे? देवेंद्रजीचा दिल्लीला जाणं आणि दादांचं या ठिकाणी मुख्यमंत्रीपद होणं हा याच्याशी काय संबंध नाही। एक भाग स्वतः देवेंद्रजींनी परवा एका मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलेलं की दादा केव्हा तरी मुख्यमंत्री होतील, 5 वर्ष सलग राहतील असं त्यांनी स्पष्ट मत, भारतीय जनता पक्षाचे ते नेते आहेत त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे। त्याचा आम्ही स्वागत करतो, आम्हाला आनंद आहे त्या गोष्टीचा। पण आम्ही वास्तववादी आहोत, वी आर रिअलिस्टिक। आज आम्हाला कुठल्याही गोष्टीची घाई त्या ठिकाणी नाही। महाराष्ट्रातल्या जनतेला दादांना काय पद्धतीने पाहायचं आहे हे लपून राहिलेलं नाही। पण इन अ पॉलिटिक्स वी आर रिअलिस्टिक, वी आर होपफुल ऑलवेज देअर। आज आमच्यासमोर एकच आहे की NDA मजबूत करणं, आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला ताकदीने सामोरं जाणं, विधानसभेला एकत्रितपणाने सामोरं जाणं आणि जो निर्णय आम्ही घेतला त्याचा जनतेकडून निवडणुकीच्या माध्यमातून शिक्कामोर्तब कसं करता येईल या गोष्टीवरती आज आम्ही भर त्या ठिकाणी देतो आहोत। वीडियो है, इन्होंने साफ कहा कि एनसीपी को 2 दिनों पहले चुनाव आयोग की नोटिस मिली थी। पवार साहब दिल्ली पहुंचे, पूरे सुनवाई हुई, उन्होंने सुनवाई सामने खड़े होकर सुनी, लेकिन आप लोगों की तरफ से क्लार्क भेजा गया था जिसे चाहिए उसमें से एक भी आदमी वहां पर नहीं पहुंचा था। मुझे अगर चाहिए होता तो मैं वही व्यक्ति जो मेरा है मेरा ही रहेगा। यह पवार साहब की सोच है। उनका कहना है पार्टी क्या है, अपने मन से मांगते तो पार्टी सिंबल सब दे देते। देने के लिए क्या लगता है, दिल बड़ा होना चाहिए। भगवान की कृपा से हाथ पैर दिमाग सब चल रहा है। मेरा कर्तव्य रहेगा तो महाराष्ट्र से मुझे न्याय मिलेगा, दूसरों का मैं कुछ भी छीनूंगी नहीं। एक असं आहे की नाही, पहिला मराठीत बोलू द्या, पुन्हा मराठीतले विचार दिलेच ना, आपण बोलतो ना, मला काय। एक मुद्दा असा आहे की अशा वेळेला ज्यावेळेला सुनावणी होत असतात, उच्च न्यायालयामध्ये असेल, सर्वोच्च न्यायालयामध्ये असेल, निवडणूक आयोगापुढे असेल, तिथे उपस्थित राहणं अनिवार्य नाही। ज्यांना उपस्थित राहायचं असते तर ते त्या ठिकाणी जाऊ शकत असतात। कारण युक्तिवादामध्ये आपण सहभागी होत नसतो तर आपल्या वतीने त्या ठिकाणी जे काही ज्येष्ठ वकील असतात ते त्या ठिकाणी आपली बाजू मांडत असतात। आम्ही क्लार्कला नाही पाठवलं, क्लार्कने पाठवलं असतं तर क्लार्क युक्तिवाद नाही करू शकत। म्हणजे जे मला जे ज्ञान आहे त्या कदाचित माझ्या ज्ञानामध्ये काय अपूर्णता असेल तर मला माहीत नाही, पण युक्तिवाद करायला ज्येष्ठ विधिज्ञ लागतात आणि आम्ही जे ज्येष्ठ विधिज्ञ केलेत ते प्रख्यात आहेत, माहितगार आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, निवडणुकीच्या पक्षाच्या घटनेचे अतिशय उत्तमपैकी अभ्यासक आहेत। त्याने आमच्या वतीने त्या ठिकाणी युक्तिवाद केलेला है। जैसे कि मैंने यहाँ पे बताया कि जब कोई भी सुनवाई होती है तो जो कुछ रिस्पोंडेंट या कोई पिटिशनर रहते हैं उन्होंने जाके वहाँ आर्गूमेंट करना ये तो कभी होता ही नहीं। चाहे वो सुप्रीम कोर्ट हो, सुप्रीम कोर्ट की अदालत हो, हाई कोर्ट की अदालत हो, इलेक्शन कमीशन की अदालत हो, वहाँ जाके आप अपने जो कुछ आर्गूमेंट करने वाले एडवोकेट्स रहते हैं वो जाके वहाँ पे आर्गूमेंट्स करते हैं। और जब तक मेरी जानकारी है हमारे तरफ से सीनियर एडवोकेट्स जो लगातार कई साल सुप्रीम कोर्ट में और कई जगह ऐसे अदालत में जाके अच्छी तरह से आर्गूमेंट करते आए हैं, उन्होंने हमने वहाँ पे भेजा। एक विषय असा होता, संजय राऊत सकाळीच म्हणाले की अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस असं जर म्हटलं तर लोकांना हसू येतं। असं आता संजय राऊत म्हणजे शिवसेना असं म्हटलं तर जसं लोकांना वाटतं तसं कदाचित संजय राऊतांना इतरांच्या बाबतीमध्ये वाटत असेल। संजय राऊतांचं रोजचं बेलगाम वक्तव्य आम्ही त्या ठिकाणी ऐकतो। संजय राऊतांना माझं एवढंच म्हणणं की तुम्ही तुमचा पक्ष आणि तुमच्या पक्षांतर्गत चाललेल्या बाबी याच्यावरती अधिक भाष्य केलं तर तुमची जी काय आहे त्याच्याबद्दलचं लोकांच्या मनामध्ये स्पष्टता अधिक त्या ठिकाणी येईल। आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये तुम्हाला बोलण्याचा काय फारसा अधिकार आहे आणि ते बोलत असताना थोडीशी सभ्यता राखा, नाहीतर 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये सुद्धा काय काय बाबी घडल्यात आणि त्यावेळेला संजय राऊतांचं मत काय होतं ते मला सांगायला त्यांनी भाग पाडू नये एवढंच मला त्यांना विनंती वाचा सांगायचं आहे। कारण ते माझ्या जिल्ह्यातील आहेत, माझे त्यांचे अनेक वर्षे सौहार्दाचे संबंध आहेत, म्हणून आमच्या पक्षाबद्दल बोलताना आमच्या नेत्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी थोडंसं भान राखून बोलावं एवढीच विनंती आहे। नाहीतर ते रोज हे वक्तव्य करतायत आणि त्याची प्रत्युत्तरं ज्या पद्धतीने आज अधिकृत असलेल्या शिवसेनेकडून मिळत आहेत, मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्ती लाजिरवाणी बाब
राजकीय नेत्याच्या आयुष्यामध्ये येत नाही, ती आज ते रोज अनुभवत आहेत. जयंत पाटील पण हे म्हणालेले आहेत की कोणीही सांगेल की पक्ष शरद पवारांचा आहे. असं आहे की शेवटी एखादा पक्ष ज्यावेळेला स्थापन होत असतो, कुठलाही राजकीय पक्ष, खरं आहे की आदरणीय पवारसाहेबांनी पक्ष स्थापन केला, त्याच्यात आम्ही कधी नाकारलं आहे. पवारसाहेब पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत असं आमच्या युक्तिवादामध्ये कुठे आलं आहे? त्यामुळे जयंत पाटलांनी हे बाळबोध आम्हाला का सांगू मला काही कळलं नाही. आमच्या आर्ग्युमेंटमध्ये कधीच नाही ना, सर्वांना ज्ञात आहे, आम्ही वेळोवेळी त्या बाबतीमध्ये उच्चार सतत करत आलेलो आहोत. पवारसाहेब संस्थापक अध्यक्ष आहेत हे आमच्या युक्तिवादामध्ये कुठे नाकारलेलं नाहीच आहे ना. आज आम्ही नाही, मी काय म्हटलं बघा, तुम्ही माझं म्हणणं ट्विस्ट करू नका. तुम्ही मला प्रश्न विचारला, जयंत पाटील काय बोलले त्याचं मी उत्तर दिलं. त्यामुळे ती भूमिका त्या ठिकाणी आहे. आज आमची भूमिका स्पष्ट आहे की आज अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते कसे अध्यक्ष आहेत, योग्य आहेत, पक्षाच्या घटनेनुसार आहेत, याची चर्चा, याची सुनावणी निवडणूक आयोगापुढे चालू असल्यामुळे यापेक्षा अधिक या विषयावरती मी बोलणार नाही. महाराष्ट्र के मोदी के दौरे पे हमने बड़ा बयान दिया कि 2 चीजें अस्पताल के बीन और कर्मचारियों से पता चली है. पहली चीज की ये दवाइयों की कटौती की बात सामने आई. दूसरी वही डीपीसी डिस्ट्रिक्ट प्लानिंग कमेटी की तरफ से जो फंड अलॉट किया जाता है सरकारी मदद से, वो बराबर ठीक तरह से मुहैया करवाया है. आप लोग भी गवर्नमेंट किस तरह देखते हैं? सरकारी बड़ा संजीदा मामला है. देखिए, मुझे इस बारे में कुछ ज़्यादा जानकारी नहीं है. नांदेड़ के हॉस्पिटल में किस तरह से वहाँ पे उपलब्धता थी, कितने फंड्स उपलब्ध थे, मुझे इसके बारे में जानकारी नहीं है. मुझे लगता है कि सरकार ने इसके बारे में इंक्वायरी अपॉइंट की है. जहाँ तक डीपीडीसी की निधि का सवाल हो, जैसे कि मैं एक दफ़ा फाइनेंस मिनिस्टर था, तब मैंने स्टेट की सारी योजनाएं कई बार डिस्ट्रिक्ट के तौर पर मैंने ली गई, और डिस्ट्रिक्ट का जो कुछ राशियाँ हैं हर साल में उनको देता है, उसमें बहुत सारा बढ़ावा मैंने 2010 की जब मैंने अर्थसंकल्प पेश किया था उस टाइम किया है. आज हम देखते हैं कि जब दवाई की बात हो और कोई बात हो तो वहाँ डिस्ट्रिक्ट से फंड ज़्यादा इजी तौर पर उपलब्ध हो सकते हैं. लेकिन मैं इसके बारे में जानकारी बिल्कुल ले लूँगा और शायद कल या परसों इसके बारे में मैं बोलूँगा. सर, एक अंतर्राष्ट्रीय विषय है, उसको नेशनल इम्पोर्टेंस भी है. जिस प्रकार से युद्ध हो रहे हैं इजराइल और हमास के बीच में, इस बीच भारत ने एक भूमिका ली है इजराइल के समर्थन में. इसी बीच कांग्रेस पार्टी की CWC ने बैठक ली है और पैलेस्टाइन के समर्थन में जो है वो बयान जारी किया, और उन्होंने कहा है कि सीज फायर होना चाहिए. मौजूदा वक्त में आप इसको कैसे देखते हैं? क्योंकि एक निर्णय जो भारत ने लिया, एक भूमिका जो भारत ने ली, कहीं ना कहीं उसके खिलाफ आपको लगता है? See, I have not seen whatever the decision taken by the CWC, but once the government of India or when the Prime Minister says something about the international things, whatever happening, say in Israel or what the Palestine does, you see, it is an authentic decision from our country side. So if CWC feels something else, I don't know, they can react at appropriate level. सर, शेवटचा प्रश्न विजय वडेट्टीवारचा म्हणतायत की राहुल गांधी हे अभ्यासू नेते आहेत मात्र वक्ते नाहीत. तुम्ही त्याचा बदलून तुम्ही अनुभवता? वडेट्टीवार त्यांच्या नेत्यांच्याबद्दल तसं बोलणारच, कारण याच वडेट्टीवारांनी 2019ला राहुल गांधी प्रचाराला न आल्याचं जाहीर वक्तव्य केलं होतं, आणि त्याच्यामुळे राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी, कोणी देशातले नेते प्रचाराला आमच्या आले नाहीत अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. कदाचित विरोधी पक्ष नेतेपद झाल्यावर त्यांचं मत बदललं असेल, त्यांचं त्यांना लक्षात हो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.